सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण बघणार आहोत, आपली आजची रेसिपी आहे भरलेलं वांग। तर गावरान पद्धतीचं असं भरलेलं वांग, त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर चला सुरू करूयात। तर त्यासाठी आपण 7 ते 8 अशी काटेरी देशी वांगी घेतलेली आहेत। तर तुम्ही बघू शकता, ह्याचं देशी वांगी म्हणजे याचं देठ एकदम जाड असतं। तर अशी सिलेक्टेड वांगी आपण मार्केटमधून आणलेली आहेत आणि त्याला 4 भागामध्ये आपण चिरून घेतलेलं आहे। ह्याचं देठ कापायचं नाही, तर साधारण या वांग्याच्या मध्यम पर्यंत आपण याला कट करून घ्यायचं आहे आणि मिठाच्या पाण्यात 5 मिनिट ठेवायचं आहे। तर आपण चला सुरू करूयात आजची आपली स्पेशल रेसिपी, गावरान पद्धतीचं भरलेलं वांग। तर सर्वप्रथम यासाठी लागणारं साहित्य असं आहे की आपण 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, गोडा मसाला आणि आलं लसूण खोबरं पेस्ट, याची पेस्ट पण आपण करून घेतलेली आहे। त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। आणि आपण इथं बघू शकता, आपल्याला जे फोडणीसाठी लागणारं साहित्य जिरे, मोहरी, हळद हे सर्व आहे। तर चला सुरू करूयात आपण आजची रेसिपी। तर सर्वप्रथम शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण कांदा मिक्स केलेला आहे 1 वाटी। साधारण 4 ते 5 चमचे कूट आपल्याला लागेल। त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर जे आपण मिक्सर मधून वाटण केलेलं आहे, लसूण खोबरं आलं याची पेस्ट केलेली आहे, ती आपण यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर कांदा लसूण मसाला साधारण 2 चमचे। थोडस झणझणीत पद्धतीचं आपलं भरलेलं वांगा असेल त्यामुळे 2 ते 3 चमचे आपण घेऊ शकतो। त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपण टाकायचं आहे। तर असं आपलं जे भरलेला मसाला आहे तो तयार झाला आहे। थोडीशी साखर, नकळत साखर यामध्ये ऍड करूयात आपण। साखर आपण प्रत्येक पदार्थात थोडी थोडी टाकायची, त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो। त्यानंतर कोथिंबीर आणि अर्धा चमचा तेल। तर असा आपण मसाला तयार केलेला आहे। आता तो छान स्टर करूयात, सगळे जिन्नस मिक्स करूयात। तर असा मसाला आपला तयार झालेला आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि जर एखाद्या वेळेस आपल्याला रेग्युलर पदार्थ खायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपण नक्कीच ट्राय करू शकता। असा आपला मसाला तयार झालेला आहे। आपण बघू शकता की कलर याचा एकदम लाल भडक असा कलर झालेला आहे। त्यानंतर जे आपण चिरलेली वांगी होती तर त्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे मसाला। साधारण आपण 7 ते 8 वांगी घेतलेली आहेत, जी 4 ते 5 लोकांसाठी पुरेशी अशी आपली भाजी होणार आहे। याला रस भाजी आपण अशी म्हणू शकता, कारण यामध्ये ग्रेव्ही पण असणार आहे। थिक ग्रेव्ही ज्याला म्हणतो ती ग्रेव्ही आपण यामध्ये ठेवणार आहोत। मसाला आपण भरून घेत आहोत प्रत्येक वांग्यामध्ये।
खूप साधी सोपी आणि पटकन अशी होणारी रेसिपी आहे. हा आपला दुसराच व्हिडिओ आहे मित्रांनो. आपण 18 ऑक्टोबर रोजी सुरुवात केली होती आपल्या चॅनलला. त्यानंतर वांगी आपली भरून झालेली आहेत. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक साधारण 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. सर्वप्रथम अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर जिरे, हिंग, हळद आणि जी आपली मसाला भरलेली वांगी होती ती आपण आता या फोडणीमध्ये सोडलेली आहेत. आणि जो उरलेला मसाला जो आहे तो पण यामध्ये आपण टाकून द्यायचा की जो आपल्याला ग्रेव्हीसाठी कामी येतो. आणि एक 2 ते 3 मिनिट साधारण मंद आचेवरती गॅस ठेवून आपण वांगी शिजून द्यायची आहेत. तसंच एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम केलेलं आहे ऑलरेडी. तर तेच पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे ग्रेव्हीसाठी. ओके, तर आपण आता त्यामध्ये पाणी ऍड करतोय. पाणी ऍड करून झाल्यानंतर जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवे त्या पद्धतीनं आपण पाणी ऍड करायचं आहे आणि एक 3 ते 4 मिनिट मंद आचेवर तसेच म्हणजेच बारीक गॅसवरती आपण ठेवायचं आहे. एकदम पटकन होणारी रेसिपी आहे. 3 ते 4 मिनिट आपण शिजवलेलं आहे वांग. तर आता आपण बघू शकता वांगी आपली छान शिजलेली आहेत. तसेच ग्रेव्ही पण थिक ग्रेव्ही अशी झालेली आहे आणि खूप छान खमंग असा वास देखील सुटलेला आहे. आता आपला फायनल जिन्नस म्हणजेच कोथिंबीर आपण ऍड करत आहोत. तर अशा प्रकारे आपली मसालेदार भरलेले वांगे ही रेसिपी तयार झालेली आहे. तर आता आपण ती एका पॅन मध्ये काढून आपण छान अशी गरम भाकरी सोबत किंवा चपाती सोबत आपण ट्राय करू शकतो. आपणही आपल्या घरी ट्राय करा आणि फीडबॅक आम्हाला नक्कीच कळवा कमेंट सेक्शन मध्ये. तसेच आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.